श्री स्वामी समर्थ. चला तर आपण आज एक वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे कॉर्न स्पिनॅच रोल. सगळ्यांना आवडणारा असा पदार्थ आहे हा. प्रथम आपण त्याला लागणारं साहित्य जाणून घेऊया. त्याला लागणारं साहित्य आहे 1 वाटी पालक, 1 कॉर्न 1 वाटी, त्याचबरोबर अमूल चीज लागणार आहे, बारीक चिरलेली मिरची लागणार आहे, चिली फ्लेक्स लागणार आहेत, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि याचा मसाला बनवण्यासाठी बटर लागणार आहे आणि ब्रेडच्या स्लाईस लागणार आहेत, फ्रेश ब्रेडच्या. चला तर आपण आता याचं स्टफिंग बनवून घेऊया. चला तर आपण स्टफिंग बनवायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. प्रथम आपण कढईमध्ये बटर घालायचं आहे. बटर थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे. मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे बटरमध्ये. मिरची शेकून घेतल्यानंतर त्यामध्ये पालक घालायचे आहे, त्यानंतर कॉर्न घालायचे आहे. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कढईमध्ये. त्यानंतर थोडी चिली फ्लेक्स घालायची आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ते चांगलं शेकून घेतल्यानंतर बारीक किसलेलं चीज ॲड करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. हा आपला मसाला आता रेडी झालेला आहे. आता हा रेडी झालेला मसाला एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचा आहे. छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. आता हा तयार झालेला मसाला आपण आता 5 मिनिटं गार करण्यासाठी ठेवायचा आहे. आपला मसाला आता चांगल्या प्रकारे गार झालेला आहे. आता आपण ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आहेत आणि त्याच्या चारी बाजू कट करून टाकायच्या आहेत. ब्रेडच्या चारी बाजू कट करून टाकलेल्या आहेत आपण. ब्रेडचा स्लाईस आपण आता लाटून घ्यायचा आहे. ब्रेडची स्लाईस आपण आता लाटून घेतलेली आहे. आपला गार झालेला मसाला आहे. चमच्याच्या साहाय्यानं हा मसाला आपण ब्रेडच्या एका साईडला असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. ब्रेडच्या एका साईडला आपण मसाला व्यवस्थित लावून घेतला. एका वाटीमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं पाणी करून घेतलेलं आहे अशा प्रकारे घट्ट थोडं. आता ब्रेडच्या दुसऱ्या साईडला आपण कॉर्नफ्लॉवर मैद्याचं पाणी लावून घ्यायचं आहे. आता आपण याचा रोल करून घ्यायचा आहे व्यवस्थित. असा आपला आता रोल तयार झालेला आहे. बाकीचे सगळे रोल असे बनवून घ्यायचे आहेत आपण. आता आपले रोल असे सगळे तयार झाले आहेत. आता तयार झालेले रोल आपण फ्राय करून घ्यायचे आहेत कढईमध्ये. आता रोल आपण फ्राय करून घेणार आहोत. मीडियम तेलामध्ये आपण आता झाल्यावर शूट करायचं. आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे रोल. आपले स्पिनॅच रोल फ्राय झालेले आहेत. छान असे आपले स्पिनॅच रोल तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे ग्रीन चटणीबरोबर आपण सर्व करू शकता. त्याचबरोबर लहान मुलं असतील तर केचप बरोबर पण आपण सर्व करू शकता. हे खायला खूपच छान आणि मस्त असे स्पिनॅच रोल सगळ्यांना आवडणारे आहेत. असे हे स्पिनॅच रोल एक वेळ अवश्य तुम्ही ट्राय करा आणि कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा.